नमस्कार, स्वागत आहे तुमचं मराठी जी के या आपल्या यूट्यूब चॅनलवरती. तर पहा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण केंद्र प्रमुख भरती 2026 करिता आज होणाऱ्या परीक्षेसाठी काही तांत्रिक प्रश्न पाहणार आहोत. हे प्रश्न पहा तुम्हाला परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वपूर्ण ठरणारे आहेत. तरी तुम्ही चॅनल जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण तुम्हाला असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच बघावयास मिळतील. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर पहा, प्रश्न क्रमांक पहिला. बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम 2009 मधील विविध तरतुदीची अंमलबजावणी करण्याकरिता निधी पुरवण्याची जबाबदारी कोणाची आहे? तर या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 4, केंद्र सरकार व राज्य सरकार. तर पहा, विविध तरतुदीची अंमलबजावणी करण्याकरिता निधी पुरवण्याची जबाबदारी ही केंद्र सरकार आणि राज्य शासनाची आहे. प्रश्न क्रमांक दुसरा. NEP 2020चा स्वीकार करणारे पहिले राज्य कोणते आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 पहा, कर्नाटक. कर्नाटक हे राज्य NEP 2020चा स्वीकार करणारे तर ते भारतातील पहिले राज्य आहे. प्रश्न क्रमांक तिसरा. अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठी राबवली जाणारी मॅट्रिक पूर्व शिष्यवृत्ती शैक्षणिक वर्ष डॅशपासून इयत्ता 9वी ते 10वी साठी राबवली जाते. या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 3, 2022 ते 2023. तर पहा, अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठी राबवली जाणारी मॅट्रिक पूर्व शिष्यवृत्ती ही शैक्षणिक वर्ष हे 2022 ते 23 पासून ती इयत्ता 9वी ते 10वी साठी ती राबवली जाते. प्रश्न क्रमांक चौथा. मध्यान्ह भोजन योजना डॅश या दिवसापासून सुरू झालेली होती? तर या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 4, 15 ऑगस्ट सन 1995 पासून पहा मध्यान्ह भोजन ही योजना सुरू करण्यात आलेली होती. प्रश्न क्रमांक 5. भारतीय संविधानाच्या 4थ्या भागातील डॅश व डॅश या कलमात शिक्षण विषयक तरतुदीचा समावेश हा केलेला आहे. या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 2. तर पहा, भारतीय संविधानाच्या 4थ्या भागामध्ये 45 काय आहे 4थ्या भागातील 45 व 39F या कलमामध्ये पहा शिक्षण विषयक तरतुदीचा समावेश हा केलेला आहे. प्रश्न क्रमांक 6. RTI कायद्यातील डॅश या कलमात CCEची तरतूद करण्यात आलेली आहे. तर या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 3. तर पहा, RTI कायद्यातील 29 मधील 1 व 2 या कलमात CCEची तरतूद ही करण्यात आलेली आहे. प्रश्न क्रमांक 7. शैक्षणिक मूल्यमापन प्रक्रियेत खालीलपैकी कोणत्या घटकाचा समावेश होतो? तर या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 4, वरीलपैकी सर्व. तर पहा, शैक्षणिक मूल्यमापन प्रक्रियेमध्ये पहिलं आहे संख्यात्मक मापन, दुसरं आहे गुणात्मक मापन आणि तिसरं आहे शिक्षकांचा अभिप्राय या घटकाचा समावेश होतो. प्रश्न क्रमांक 8. इयत्ता 1ली ते 4थी मधील प्राथमिक शाळेमध्ये शिकणाऱ्या मुलींना वार्षिक कमाल किती उपस्थिती भत्ता दिला जातो? तर या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 4, 220. 220 हा पहा कमाल वार्षिक उपस्थितीचा भत्ता हा मुलींना दिला जातो. प्रश्न क्रमांक 9. महाराष्ट्र बाल हक्क आयोगाची स्थापना केव्हा झाली? तर महाराष्ट्र बाल हक्क आयोगाची स्थापना पहा ऑप्शन क्रमांक 3, जुलै 2007 मध्ये झालेली आहे. प्रश्न क्रमांक 10. राज्य शासन व स्थानिक स्वराज्य संस्था यांनी प्रत्येक विशेष गरजा असणाऱ्या बालकांना वयाच्या डॅश वर्षापर्यंत शिक्षणाची समान संधी उपलब्ध करून देणे बंधनकारक कायद्याने आहे. तर या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 4, 16. तर पहा, राज्य शासन आणि स्थानिक स्वराज्य संस्था यांनी प्रत्येक विशेष गरजा असणाऱ्या बालकांना वयाच्या 16 वर्षापर्यंत शिक्षणाची समान संधी उपलब्ध करून देणे बंधनकारक कायद्याने आहे. प्रश्न क्रमांक 11. संयुक्त राष्ट्र संघाच्या बालहक्क करारात एकूण डॅश कलमे व डॅश मुख्य भाग आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 2, 54 व 4. तर पहा, संयुक्त राष्ट्र संघाच्या बालहक्क करारामध्ये एकूण 54 कलमे व 4 मुख्य भाग आहेत.
प्रश्न क्रमांक 12. राज्यघटनेतील 86वी घटनादुरुस्ती कोणत्या समितीच्या शिफारसीवरून आधारित आहे? तर या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 2 तपस मुजुमदार. तर पहा, राज्यघटनेतील जे 86वी घटनादुरुस्ती आहे तर ती तपस मुजुमदार या समितीच्या शिफारसीवरती आधारित आहे. प्रश्न क्रमांक 13. विविध प्रशिक्षणाद्वारे अध्ययन निष्पत्तीमधील त्रुटी निराकरण करण्याचे कार्य जिल्हा स्तरावर डॅश करते. तर जिल्हा स्तरावर कोण करते तर ते ऑप्शन क्रमांक 4 डाएट करते. प्रश्न क्रमांक 14. राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती परीक्षेसाठी प्रविष्ट होण्यासाठी विद्यार्थ्याला सर्वसाधारण प्रवर्ग इयत्ता 7वीमध्ये किमान किती टक्के गुण असावे लागते? तर ऑप्शन क्रमांक 2 पहा 55. तर पहा, विद्यार्थ्याला इयत्ता 7वीमध्ये किमान 55% किती किमान 55% गुण असावे लागते. प्रश्न क्रमांक 15. कोणत्या आयोगाच्या शिफारसीनुसार NCERTच्या धर्तीवर राज्यात SCERTची स्थापना करण्यात आली? तर या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 3 कोठारी. तर पहा, कोठारी या आयोगाच्या शिफारसीनुसार NCERTच्या धर्तीवर राज्यामध्ये SCERTची स्थापना करण्यात आलेली आहे. प्रश्न क्रमांक 16. केंद्र व राज्य सरकार यांना शिक्षण क्षेत्रातील संबंधित सल्ला देणारी शिखर संस्था कोणती आहे? तर या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 4 कॅबे CABE. तर कॅबे ही शिखर संस्था आहे. प्रश्न क्रमांक 17. गुरु तमो धाम हे ब्रीदवाक्य डॅश या संस्थेचे आहे. तर गुरु तमो धाम हे जे ब्रीदवाक्य आहे तर ते पहा ऑप्शन क्रमांक 2 NCTE या संस्थेचे ते ब्रीदवाक्य आहे. प्रश्न क्रमांक 18. खालीलपैकी कोणती संस्था ही सध्या NCERTच्या अंतर्गत कार्य करणारी घटक नाही? तर ऑप्शन क्रमांक 3 पहा NCTE. तर पहा, NCTE ही जी संस्था आहे तर ती पहा सध्या NCERTच्या अंतर्गत कार्य करणारी घटक नाही. प्रश्न क्रमांक 19. कोणत्या साली निएपा या संस्थेला अभिजात विद्यापीठाचा दर्जा देण्यात आलेला आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 पहा 2006 या वर्षी पहा निएपा या संस्थेला अभिजात विद्यापीठाचा दर्जा देण्यात आलेला आहे. प्रश्न क्रमांक 20. शिक्षणाला संस्कृतीशी जोडण्याचे महत्त्वपूर्ण कार्य डॅश ही संस्था करते. तर कोणती संस्था करते तर ती ऑप्शन क्रमांक 3 CCRT ही संस्था करते. प्रश्न क्रमांक 21. संशोधन व विकास क्षेत्रातील डॅश ही भारतातील सर्वात मोठी स्वायत्त संस्था आहे. तर कोणती स्वायत्त संस्था आहे तर ती ऑप्शन क्रमांक 1 TIFR ही स्वायत्त संस्था आहे. प्रश्न क्रमांक 22. स्टार्स हा केंद्र पुरस्कृत प्रकल्प डॅशच्या अर्थसहाय्याने राबवला जात आहे. तर ऑप्शन क्रमांक 3 पहा वर्ल्ड बँकच्या अर्थसहाय्याने स्टार्स हा केंद्रस्फूर्त प्रकल्प राबवला जात आहे. प्रश्न क्रमांक 23. युनिसेफ या संस्थेची स्थापना केव्हा झालेली आहे? तर युनिसेफ या संस्थेची स्थापना पहा ऑप्शन क्रमांक 2 11 डिसेंबर 1946 मध्ये झालेली आहे. प्रश्न क्रमांक 24. समग्र प्रगतीपत्रक हे डॅश आणि डॅश यातील महत्त्वाचा दुवा आहे. तर समग्र प्रगतीपत्रक हे पहा ऑप्शन क्रमांक 1 घर आणि शाळा यातील महत्त्वाचा दुवा आहे. प्रश्न क्रमांक 25. शिक्षणापासून वंचित राहिलेल्या घटकांना मोफत शिक्षणाची सोय उपलब्ध करून देण्याच्या हेतूने डॅश हे वेब पोर्टल सुरू करण्यात आलेले आहे. या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 1 साक्षत हे वेब पोर्टल सुरू करण्यात आलेले आहे. प्रश्न क्रमांक 26. महाराष्ट्र शासनाने दिनांक डॅशच्या शासन निर्णयाने सातत्यपूर्ण सर्वकष मूल्यमापन पद्धती लागू केलेली आहे. या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 3. तर पहा, महाराष्ट्र शासनाने दिनांक 20 ऑगस्ट 2010च्या शासन निर्णयाने सातत्यपूर्ण सर्वकष मूल्यमापन पद्धत ही लागू केलेली आहे. प्रश्न क्रमांक 27.
विद्यार्थ्यांना स्वयं अध्ययनाची सवय लावून संकल्पनेचे दृढीकरण होण्यासाठी डॅश उपयुक्त आहे. तर ऑप्शन क्रमांक 2 पहा स्वाध्याय. स्वाध्याय हा उपयुक्त आहे. प्रश्न क्रमांक 28. स्वयंप्रभा हा उच्च दर्जाचे शैक्षणिक कार्यक्रम प्रक्षेपित करण्यासाठी कोणत्या चॅनल्सचा समूह तयार करण्यात आलेला आहे. तर ऑप्शन क्रमांक 1 पहा 34 DTH या चॅनलचा समूह तयार करण्यात आलेला आहे. प्रश्न क्रमांक 29. वनस्पती वर्गीकरणाची नैसर्गिक पद्धत कोणी शोधून काढलेली आहे. तर वनस्पती वर्गीकरणाची नैसर्गिक पद्धत पहा ऑप्शन क्रमांक 2 बॅथम आणि होकर यांनी शोधून काढलेली आहे. प्रश्न क्रमांक 30. आवर टीचर आर आवर हिरोज हा डॅश या पोर्टलचा नारा आहे. तर या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 4. तर या ठिकाणी पहा आवर टीचर आर आवर हिरोज हा जो नारा आहे तर तो दीक्षा काय दीक्षा या पोर्टलचा तो नारा आहे. प्रश्न क्रमांक 31. 4 ते 5 वयोगटातील मुलांसाठी पूर्वशालेय शिक्षण हे त्यांचा अधिकार घोषित करण्याची शिफारस खालीलपैकी कोणत्या समितीने केलेली आहे. तर ऑप्शन क्रमांक 2 पहा TSR सुब्रमण्यम या समितीने केलेली आहे. पुढचा प्रश्न आहे डॅश ही यादव राजघराण्याची राजधानी होती. तर पहा ऑप्शन क्रमांक 2 देवगिरी. देवगिरी ही यादव राजघराण्याची राजधानी होती. प्रश्न क्रमांक 33. पुरामुळे दरवर्षी भर पडणारे नवे जलोढ खालीलपैकी कोणते आहे. तर या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 4. तर पहा पुरामुळे दरवर्षी भर पडणारे नवे जलोढ हे खादर कोणतं आहे खादर आहे. प्रश्न क्रमांक 34. मेधावी म्हणजे काय. तर मेधावी म्हणजे पहा ऑप्शन क्रमांक 3 प्रज्ञावंत आहे. प्रश्न क्रमांक 35. डॅश यामधील आर्थिक नोंदी योजनानिहाय स्वतंत्र ठेवाव्या लागतात. तर ऑप्शन क्रमांक 2 पहा खतावणी काय खतावणी. प्रश्न क्रमांक 36. पुढीलपैकी कोणती नदी महाराष्ट्रातून वाहत नाही. तर ऑप्शन क्रमांक 1 पहा तर महानदी ही जी आहे तर ती पहा आपल्या महाराष्ट्र राज्यामधून वाहत नाही. प्रश्न क्रमांक 37. गाव शैक्षणिक पंजिका तयार करताना वस्तीमधील कोणत्या वयोगटातील एकूण मुलामुलीची संख्या विचारात घेणे आवश्यक आहे. तर या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 1 0 ते 18. तर पहा गाव शैक्षणिक पंजिका तयार करताना वस्तीमधील 0 ते 18 काय म्हटलं आहे तर ते 0 ते 18 वयोगटातील एकूण मुलामुलीची संख्या विचारात घेणे आवश्यक आहे. पुढचा प्रश्न आहे युडाईस प्लस अहवाल 2023-24 संदर्भात 2022-23च्या तुलनेत सरकारी शाळांमध्ये पटनोंदणीत डॅश झालेली आहे. तर पहा पटनोंदणीमध्ये ऑप्शन क्रमांक 1 5.39% इतका घट झालेला आहे. नेक्स्ट क्वेश्चन. पहिला असर अहवाल केव्हा प्रसिद्ध करण्यात आलेला होता. तर पहिला असर हा जो अहवाल आहे तर तो 2005 मध्ये ऑप्शन क्रमांक 3 या प्रश्नाचं आपलं उत्तर होईल. पुढचा प्रश्न पहा खालीलपैकी कोणती चाचणी ही अध्ययन निष्पत्तीवर आधारित नाही. तर या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 4 पिसा. पिसा ही जी चाचणी आहे तर ती अध्ययन निष्पत्तीवर आधारित नाही.